ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 19 आणि 20. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणन्तमाहुः पंडितं बुधाः त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. शब्दार्थ. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. जो मनुष्य सर्व कर्मामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून, तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. भावार्थ. इथे एक वेगळी कल्पना मांडली आहे. जर आपण एखादे बीज अग्नीत जाळून घेतले तर त्याला अंकुर येत नाही, ते रुजत नाही. त्याप्रमाणे जर आपण कर्म करताना ती तिरोहित केली तर आपल्याला कर्मफळाचा सामना करावा लागत नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून कर्मे तिरोहित करायची कशी? तर काम करताना त्यात कसलीही अपेक्षा ठेवायची नाही, संकल्प ठेवायचा नाही. आपले काम मन लावून प्रामाणिकपणाने ईश्वराला साक्षी ठेवून करायचे. थोडक्यात आपल्या ज्ञानाने आपल्या वासना नाहीशा करायच्या. उपभोग घेतला तरी त्यातच अडकून पडायचे नाही. सतत भोगाचा विचार करायचा नाही, त्यामुळे अपेक्षा भंग होत नाही, राग येत नाही, दुःख होत नाही, समाधान टिकून राहते, कामातला राम कळतो. जो असे निरपेक्ष काम करतो तो माणूस इतरांच्या स्तुतीस पात्र ठरतो. त्याला पंडित म्हणावे. ज्ञान नुसते मिळवून उपयोग नाही, ते आचरणात आणले पाहिजे. नाहीतर लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी गत होते. जो माणूस निरपेक्षपणे आपले काम करतो, सुखाची, स्तुतीची, मदतीचीही अपेक्षा ठेवत नाही, लागतील तितके कष्ट घ्यायची त्याची तयारी असते, त्याला त्याच्या कामातच खूप आनंद मिळतो. देवावर इतकी श्रद्धा हवी की सदा सर्वदा देव सन्निध आहे अशी धारणा व्हायला हवी. ज्याचे दर्शन ठाई ठाई व्हायला हवे. अशी अवस्था प्राप्त झाली की मग कशाचे दडपण येत नाही, वाईट वाटत नाही, काम कसे होईल असे वाटत नाही. हे देवाप्रती पूर्ण समर्पण आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून निष्क्रिय बसू नये. आपले काम करायचे आणि देव देईल ते फळ घ्यायचे. असे झाले तर मग आपण केलेले काम अग्नीत जाळलेल्या बीजाप्रमाणे तिरोहित होते. त्याचे कर्मफळ संचितात जमा होत नाही. यालाच अकर्म म्हणतात. काम झाले तर त्यात मी नको. श्लोक 21 आणि 22. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वनाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. शब्दार्थ. ज्याने अंतःकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करत असून त्याने बांधला जात नाही. भावार्थ. जगायचं म्हणजे शरीराच्या अनुषंगाने जी कामे आहेत ती करणे आवश्यक आहेत. आपली संस्कृती आयुर्वेदाचा पुरस्कार करते. आयुर्वेद म्हणजे शरीरशास्त्र, उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली. रोग बरा करण्यापेक्षा रोग होऊ नये आणि जंतू मारण्यापेक्षा जंतूंचा त्रास होऊ नये अशी दिनचर्या पाळण्याकडे आयुर्वेदाचा भर आहे. शरीर तेजस्वी ओजस्वी ठेवायचे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे.
त्यासाठी आहार विहार आचार कसे असावे याची मार्गदर्शक तत्त्वे त्यात दिली आहेत. खाणे पिणे झोपणे व्यायाम सगळे प्रमाणात असावे. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. माणसाचा कष्ट आणि बंधने टाळण्याकडे कल असतो. मनाचे खूप लाड करण्याची प्रवृत्ती असते. सारखंच ते दुखावलं जातं. खायचं प्यायचं आणि मजा करायची हे आयुष्य नव्हे. आयुष्याला शिस्त हवी, नियम हवे. सतत गोड बोलून आणि गोड खाऊन चालत नाही. नेहमी तिखट खाऊन आणि तिखट बोलूनही उपयोग नाही. काही माणसे गोड खाऊनही कडू बोलतात, तो एक वेगळाच विषय आहे. पचेल ते आणि तितकंच खावे आणि रुचेल ते बोलावे हा निरामय आयुष्याचा पहिला नियम. लवकर निजे लवकर उठे हा दुसरा नियम. चालेल तो चालेल हा तिसरा. जगण्यासाठी खायचं आणि संवादासाठी बोलायचं. विश्रांतीसाठी झोपायचं आणि पचण्यासाठी चालायचं. संग्रह करायचा नाही, ना वस्तूंचा ना नको असलेल्या आठवणींचा हा चौथा नियम. असे खूप यमनियम आयुर्वेदात दिले आहेत. ते पाळणे जरुरी आहे. ते न पाळता नुसती योगासने करून नुसते ध्यान लावून पदरात काही पडत नाही. आपले आजी आजोबा ना योगासनं करत होते ना ध्यान लावत होते, पण यमनियम मात्र पाळत होते. आपल्यापेक्षा जास्त जगले नसतील, पण जितके जगले तितकं सुखाने जगले. आता निम्म्या लोकांना यमनियम माहीत नाहीत. माहीत असले तरी पाळत नाहीत. आपण त्यांच्यापेक्षा जास्त शिकलो, जास्त पैसा मिळवला, जास्त सुविधा आहेत, पण त्यांच्या इतके शारीरिक तंदुरुस्त आणि मानसिक खंबीर समाधानी आहोत का? जो दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो, ज्याला दुसऱ्याच्या यशाने त्रास होत नाही, दुसऱ्याने काही बोलले तर लगेच अपमान वाटत नाही, स्वतःकडे आहे त्यात जो समाधानी असतो, उगाचच प्रत्येक गोष्टीचा त्रास करून घेत नाही, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करतो, त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होत नाही, असा माणूस कर्मयोगी आहे. तो त्याचे कर्तव्य करतो आणि मिळेल त्यात समाधानी असतो. तो तुलना करत नाही, उलटसुलट विचार करत नाही. त्यामुळे त्याच्या शक्तीचा नाश होत नाही. साहजिकच त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. येईल त्या प्रसंगांना तो सामोरे जातो आणि देवावर दृढ विश्वास ठेवतो. त्यामुळे त्याचे मन आणि शरीर त्याच्या ताब्यात असते. तो इंद्रियांच्या आवेगात वाहून जात नाही. साधे सरळ आयुष्य जगतो. ऐशो आरामाची भोगाविलासाची त्याला आवड नसते. त्यामुळे तो त्यात रमत नाही. असा माणूस कर्मबंधनात अडकत नाही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.